पुरो भाई The Don Bosco Society in association with the Directorate of the Agriculture खरीफ सीजन म्हणजे लावपाच्या सिजनाच्या भात लागवडीच्या सिजनाच्या उक्तावणाच्या कार्यक्रमांक हांव तुमच्या मदीं आसा. खास करून फादर जॉर्ज हांणी म्हाका इन्विटेशन दिलें आनी इन्विटेशन दिता आसतनाच सांगलें की दोतोर येतलो न्ही काय म्हणून. हांवें म्हणलें म्हाका येवपाक खूब आवडटलें. कदाचित हांव पयलो मुख्यमंत्री आसतलो जो भात लागवडीच्या सिजना खातीर शेतान आयला आसतलो, ताणें ड्रोन चलयला आसतलो, जो त्या मशिनाचेर बसून ते प्लांटींग मशीन्स चलयला आसतलें. हांव म्हाका भाग्यवान समजता. आमच्या आयच्या खासा सुवाळ्याक जेंचें आतांच तुमी भाशण आयकलें आमच्या राज्याचे एग्रीकल्चर मिनिस्टर बाबराबी नाईक, त्याच बरोबर आमच्या मदीं आसात आमचे फादर क्लीव टेलिस, आमचे ICRचे डायरेक्टर डॉक्टर प्रवीण कुमार, त्याच बरोबर सगळ्या जाणांनी फादर जॉर्जाची स्तुती केली की आमी जाका म्हणटा की फ्रॉम द चर्च टू फील्ड तांच्यांनी गेली 10 वर्सां कंटिन्युअस काम केलां. तांच्याय खातीर मातशें नेटान सगळ्या जाणांनी ताळयो वाजोवच्यो. तांच्यांनी फक्त काम करूंक ना तर तांच्यांनी आपल्या सारकेच आनीक जवळपास कितलेशेच भुरगे तयार केले की तांच्यांनी बी अशा पद्दतीचे मॅकनायज्ड फार्मिंगात येवचे. त्या सगळ्या भुरग्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. आनी म्हाका खूब आवडलें दे आर द 3 इंजिनियर्स जेंच्यांनी गोंयचो शेतकार हो ग्रूप सरून एग्रोटॅक ही आमकां दाखोवन दिलें की इट इज पॉसिबल की आमी जस्ट आतां पर्यंत सगळे टॅक्नॉलॉजी जी आसा ही इनोवेशन टॅक्नॉलॉजी रिसर्च हे फक्त IT आनी बाकीच्या सॅक्टरांतूच उलयताले, बट गोंयांत सुद्दां म्हणजे टॅक्नॉलॉजीचो यूज करून शेत रोवपी शेतकार आमच्या कडेन आसात आनी ताचो खूब बरो उपयोग आमी सगळे जाण करूं शकता. त्या खातीर फादर जॉर्ज हाजें हांव सगळ्यांत पयल्यान पयलीं खूब खूब अभिनंदन करता. म्हणजे फ्रॉम 40,000 पासून ते 400 हेक्टर पर्यंत, म्हणजे 40,000 पासून ते 40 लाखापर्यंत. जस्ट इमॅजिन करात, 40,000 सुरू केल्लें शेत आज 40 लाखापर्यंत, पेडण्यापासून काणकोण पर्यंत. म्हाका दिसना की इतक्या बऱ्या पद्दतीन गायडन्स करपा खातीर कोण स्वताहून भोंवतलो असो. म्हणून म्हटलें हांवें फादर जॉर्ज हाजें हांव खूब खूब अभिनंदन करता, मनापासून अभिनंदन करता. सरकार एग्रीकल्चर सॅक्टरांत कितें करता हें हांवें सांगपाची गरज ना. फादर जॉर्ज हांच्यांनी आपल्या 4 लायनींनी क्लियर कट सांगलां. फॉर लास्ट 10 years म्हणजे वॉट एवर द सपोर्ट फ्रॉम द डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चर गव्हर्मेंट ऑफ गोवा जो तांकां मेळटा ती हाज्या पयलीं केन्नाच मेळूंक नाशिल्लो. हांव खरोखरूच आय एम व्हेरी मच थँकफूल फॉर यू की सारको उपयोग कितें करप आनी कशा पद्दतीत करप हो तांच्यांनी घेतला. आनी ताकाच लागून हांव खरोखर म्हणजे मना पासून तांच्या आयच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान हांव खूब खूब अभिनंदनूय करता. आयच्या कार्यक्रमांक खरो म्हणजे रेजिनाल्ड येवपा आशिल्लो, बट रेजिनाल्ड आउट ऑफ कंट्री आसा म्हणून तो ह्या कार्यक्रमाक येवंक पावूंक ना. 10 वर्साचे एफर्ट्स आमकां दिसून आयल्या आनी म्हाका खात्री आसा की फुडल्या 10 वर्साच्या भितर म्हणजे आता जर 40 लाख जाली आसत म्हणजे 400 हेक्टर जाली आसत जाल्यार ती 4,000 हेक्टरांत कन्वर्ट जावपाक जाय मॅकनायज्ड.
होप्स दवरून काम करूया. इट इज नॉट 10 years. तर म्हाका जर दिसता की इट इज एन आफ्टर एवरी इयर म्हणजे ती जवळपास डबल जावपाक जाय. म्हणजे नेक्स्ट इयर ती आनीक डबल जावपाची गरज आसा. 400 हेक्टराच्या उपरांत ती 800 हेक्टर जावपाक जाय. आणि फादराच्या बरोबर जी टीम आसा ती टीम जर पळयत जाल्यार इट इज पॉसिबल आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींचें स्वप्न आसा की आत्मनिर्भर भारत जावचो. आमी म्हटलां की स्वयंपूर्ण गोंय जावचें. स्वयंपूर्ण म्हणजे सेल्फ रिलायंट. आनी स्वयंपूर्ण जेन्ना हांव फाटल्या इतल्याशाच तेंपाक उलयत आयलां हांव कित्याचेर उलयतां? एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशीकल्चर, डेरी कल्चर, फ्लोरिकल्चर अँड स्किलिंग मॅनपावर. ह्यो 5-6 गजाली हांव कंटिन्युअसली उलयतां. आनी म्हाका हांगा येवन आज खोस भोगता. म्हणजे डायसेसन सोसायटी हांच्यांनी खऱ्या अर्थात म्हणजे स्वयंपूर्ण फाटल्या 6 वर्सांक जे हांव उलयत आशिल्लो ताजो एटलिस्ट इन पॅडी एग्रीकल्चर वी डीड इट. ताका लागून हांव तांचे कॉंग्रॅच्युलेशन्स करतां. म्हणजे आमी बरेचशे फावटी की पळयताले की तांदूळ आमकां आमी पळयता की आमचोच तांदूळ भायर वयता आनी पॉलिश करून परत येता. तशें जर पळयत जाल्यार आमी आमच्या तांदळाचो जर इम्पॉर्टन्स लोकांक समजून सांगलो म्हणजे हांव आतांच पळयतालो की कोरगूट तांदूळ परत ब्लॅक रायस म्हणजे तो जर पळयत जाल्यार इट इज एन पॅकींग आनी ब्रँडींग तांच्यांनी इतक्या बऱ्या पद्दतीत केलां. हांव फादराक विचारतालो कसो किलो काय म्हणून. फादरान म्हाका सांगलें 350 रुपया किलो म्हणून. लोक विकत घेता म्हणजे मार्केटान सद्या 350 रुपयान लोक विकत घेता. सी कितली कॉस्ट आमकां मेळपाक शकता ती. म्हणून हांव म्हणटा की बऱ्याच जाणांक नवीन तरणाट्याक दिसता की एग्रीकल्चरांत पयशे ना. बट आमी जर वेवस्थीत रित्या काम केलें जाल्यार आमी खूब बऱ्या पद्दतीत अशा पद्दतीत एग्रीकल्चर करपाक शकतले. आमी मॅकनायज्ड एग्रीकल्चर कित्या खातीर तर फादरांनी तें वेवस्थीत रित्या एक्सप्लेन केलां की आमच्या कडेन आज लेबर ना आनी आमचे लोक लेबर म्हणून काम करूं शकना. करचेय न्ही, नो डावट वी कॅन गो मॅकनायज. बट तें मॅकनायज्ड करपा खातीर सुद्दां सरकारान पुराय तेंको दिला. बट मॅकनायज तरी करचें. थोड्या जाणांनी मॅकनायज करचें पडटा म्हणून लाखांनी शेत तशेंच पडीक सोडून दिलां. ताजे ऐवजी तें मॅकनायज्ड करचें आनी हाय प्रॉडक्टिविटी हाजी प्रॉडक्टिविटी आमकां जी वाडोवपाक जाय ताज्या खातीर आमी ICARची मदत घेवची. आमी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चराची मदत घेवची. आमकां ते पुराय तरेन मदत करपाक शकतले. कॉस्ट इफेक्टीव फार्मींग आमी म्हणटा. कारण बरेचशे जाण सांगता की आज आमी जर रुटीन शेत लावपाक जर केलें जाल्यार ताजो कॉस्ट इफेक्टीव जायना. बट मॅकनायज्ड पद्दतीन जर केलें जाल्यार तें कॉस्ट इफेक्टीव जावपाक शकता. हें फादरान प्रूव करून दाखयलें. आनी चवथी गजाल इट इज एन रिवायवल ऑफ द अनयुज्ड लँड. बऱ्याच जाणांची शेतां फाटलीं 10-10 वर्सां लायनासतर उरल्या आसतलीं. हांव फादराक कॉंग्रॅच्युलेट करता की तांच्यांनी त्या शेतकऱ्यांक एकी कडेन हाडून ताजो FPO फॉर्म करूं किंवा फार्मर्स ग्रूप फॉर्म करून तांकां परत एकदां शेत लागवडी कडेन म्हणजे अनयुज्ड आसलेलें परत वापरपाक हाडलें. त्या बद्दलूय तांचें हांव खूब खूब अभिनंदन करतां. आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनच्या पॉलिसीचेर आमचे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर हो उलयला. म्हणजे गोंय हें पयलें राज्य जें आसतलें की तें भाताच्या लागवडी पासून ते तांदूळ भात विकी पर्यंत सगळी सबसिडी दिता. रायसाचेर डायरेक्ट सबसिडी दिवपी म्हणजे भाताचेर डायरेक्ट सबसिडी दिवपी, बियाण्याचेर सबसिडी दिवपी, साऱ्याचेर सबसिडी दिवपी, ट्रॅक्टराचेर सबसिडी दिवपी, इवन दो इरिगेशनाक सुद्दां सबसिडी दिवपी अशें आमचें गोंय राज्य आसा. 100% सबसिडीच्या बाबतींत खंयसरूच कमी ना. आनी त्यो पुराय पॉलिसी ही तेच्यांनी सांगली सबसिडायज्ड मॅकनायज्ड पॉलिसी. म्हणजे हांव सहज विचारतालो की आमी जर ड्रोन घेतलो जाल्यार तेजी कॉस्ट कितली काय म्हणून. तर डायरेक्टर म्हणपालो तेजे 10 लाख रुपया तेजी कॉस्ट. बट 80% सबसिडी ही सरकार दिता. फक्त आमी एप्रुवल घेवपाक जाय. मागीर ड्रोन तो फक्त शेताकूच वापरचो पडटलो नाजाल्यार आनी कित्याक वापरूंक व्हरोंक मेळचो ना. म्हणून दोज वर एलिजिबल इज ओन्ली द फार्मर. ना जाल्यार फाल्यां सकाळी ड्रोन घेतले आमची सबसिडी घेवन दुसरे कडेन यूज करूंक वचत तें चलचें ना. त्या खातीर तें आमी करता. एग्री सर्वीस सेंटर हे सुरू करप फादरान प्रमोट करून बाकीच्या जवळपास ज्यांच्या 4-5 जाणांनी आपलो पेडण्या पासून काणकोण पर्यंत नॉट म्हणजे राय आनी सरावंडींग न्हू. म्हणजे जाय जाल्यार खूब जाण कशें आपल्याच गांवा पुरते आपल्याच म्हणजे थोडे जाण तर ते कॉन्स्टिट्युएन्सी पुरते बीन काम करता. फादराक काय तसो कांयच इंट्रस्ट ना. फादराचें काम पेडण्या पासून काणकोण पर्यंत नवीन तरणाटे हितूर येवचे आनी तेंच्यांनी आपल्यो एग्री सर्वीस सेंटर सुरू करचे. नाव द न्यू कन्सेप्ट हेज कम इज अ एग्री क्लिनीक. आतां आमी कोर्स सुरवात करता आमच्या सांखळे विच इज एप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. जांकां इंट्रस्ट आसा की जेंच्यांनी BSc एग्रीकल्चर जाल्ले भुरगे जाका एग्री क्लिनीक सुरू करपाक जाय. एग्री क्लिनीक कित्याक म्हटलां हांवें आमच्या आतां पर्यंत मनशांचीच क्लिनिकां आसली. आतां एग्री क्लिनीक सुरू जातली
जेणे करून सॉयल हेल्थ इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आमी पळयताले की आतां पर्यंत आमी जमीन तपासची नाशिल्ले, त्या ती प्रत्येक फावटी जमीन तपासप, भितर कितलें सारें घालपाक जाय, कसलें घालपाक जाय, कितलें उदक दिवपाक जाय, कसलें बियाणें जावपाक जाय, हाजो कोर्स ऑलरेडी आमी सांखळेत सुरवात करता. गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान एप्रूव्ड केला. यंग तरणाटे भुरगे हांच्यांनी आतां ते जुलयांतल्यान एडमिशन घेतल्यार जाता. तो 3 म्हयन्याचो कोर्स आसा. ताच्या उपरांत गव्हर्मेंट ऑफ इंडिया ताका सर्टिफिकेट दिता आनी 80% सबसिडायज लोन दिता आपले एग्री क्लिनीक घालपा खातीर. त्या खातीर जेंच्यांनी आपलो एक्सपिरियन्स शेअर केलो तांच्यांनी तेजो फायदो नक्कीच घेवचो. तुमच्या खातीर एक बरी गजाल आसा. अशा पद्दतीचो एग्रीकल्चर कोर्सूय तेंच्यांनी करचो. आमी FPOs वेगवेगळ्या आमच्या पेडण्यातल्या FPOचो अध्यक्ष आमचो देशप्रभू हांगासर उदय हांगासर आयला. मुद्दाम पेडणेच्यान तो हांगासर आयला की प्रत्येक तालुक्यान आमी फार्मर्स प्रोड्युसींग ऑर्गनायझेशन्स ही सुरवात केल्या. 12 तालुक्यांनी म्हाका दिसता 11 सुमार सुरवात जाल्या. नाबार्ड ह्याच्या खातीर आमकां मदत करता, जेणे करून सगळ्या फार्मर्सांक एकी कडेन येवचें आनी तेंच्यांनी आपलें कल्टिवेशनूय करचें, मार्केटिंगूय करचें. स्वताहून हो इंट्रस्ट घेवन जर करीत जाल्यार चडांत चड लोक शेता कडेन येवपाक शकतले. आमी पळयता की फादरान स्पेसिफिकली 10 वर्सांचो टेन्युअर तांच्यांनी मेन्शन केलो. आपूण 10 वर्सां पयलीं 40,000 सुरवात केल्ले, आज जवळपास 40 लाख करता. तुम्ही जर पळयशात हॉनरेबल PMचो टेन्युअर सारकी 10 वर्सां सोंपली, 11 वर्सां सोंपली. म्हणजे कित्याक तर मोदीजीत आत्मनिर्भर भारत मिशन जे सुरवात केल्लें तें मिशन आज आमी जेन्ना पळयता तेजो फादरान वेवस्थीत, म्हणजे हांव एक खोटें सांगना की ते कोणी तरी विजन दिवचें पडटा, त्या कामाचें विजन दिवचें पडटा, ताज्या शिवाय जायना. आनी गव्हर्मेंट ऑफ इंडिया तेन्नाच्यान जर तुमी पळयशात जाल्यार PM किसान सन्मान निधी योजना आसतली, सॉयल हेल्थ कार्ड आसतलें, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आसतली, इट इज एन एग्रीकल्चर मेकनायज्ड पद्दतीची सॅम्प हें आसतली, ड्रोन टॅक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर आसतली, इनाम पॉलिसी मिन्स नॅशनल एग्रीकल्चर मार्केट आसतलें आनी PM कुसुम योजना आसतली. हांवें जितक्यो योजना आतां उलयल्या डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, त्या सगळ्या योजनांचो फायदो हो तुमकां आमच्या गोंयांतूय बी मेळटा. PM कुसुम योजना इजन सबसिडायज रेटीत आमी पंप जो आसा एग्रीकल्चरांत लावपाक दिता. इनाम इजन मार्केट आमी ताका प्लॅटफॉर्म जो आसा पळय न्ही हो एवेलेबल करून दिला. आज माननीय प्रधानमंत्री हांच्या येजने खाली पयले फावटी कृषी कार्ड हें कंपल्सरी आसा आनी प्रत्येक शेतकाऱ्याक आपली जमीन व्हरोन कोणा कडेन घाण दवरपाची गरज ना. तुमी बँकेन जर वयशात आनी किसान क्रेडीट कार्ड करशात जाल्यार तुमकां 1 लाख रुपया डायरेक्टली पयलीं मेळटालो लोन म्हणून. आतां 5 लाख रुपया लोन म्हणून डायरेक्टली मेळटा विथ द 4% रेट ऑफ इंट्रस्ट. देर इज नो गॅरेंटर इज रिक्वायर्ड. गॅरेंटर नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री. हांवें खोटें सांगना, कारण ही संकल्पना माननीय मोदीजी सुरवात केली आनी ह्या संकल्पनेच्या सकयल आज शेतकार आसतलो, दूधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, आपूण रजिस्टर्ड करता, क्रेडीट कार्ड घेता, त्या क्रेडीट कार्ड 1 वर्साचें लोन घेता, 1 वर्सान तो रिपेमेंट करता. ह्या पद्दतीची स्कीम आसा. आमी पळयता की पयले फावटी शेतकऱ्याक 6,000 रुपया डायरेक्टली कसलोच फॉर्म भरिनासतर जेजें किसान कार्ड आसा ताज्या नांवाचेर डायरेक्टली ट्रान्सफर केलें. आमच्या गोंयांत 17,000 लोकांक तेजो बेनिफीट मेळ्ळा अप्रॉक्सिमेटली डायरेक्टली, कांयच ना, आनी ते बी विथ DBT डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर. हाज्या पयलीं म्हणजे फाटल्या 11 वर्साच्या जर पयलीं पळयशात जाल्यार शेतकऱ्या खातीर अशा पद्दतीची एकूय येवजण नाशिल्ली. ती शेतकऱ्यांची येवजण आमी हांगासर सुरवात केला. आमी सातत्यात पळयता की अमृत काल सुरवात आसा. देशाक स्वतंत्र जावन 75 वर्सां पुराय जाली. आमी फुडल्या 25 वर्सांचो विचार करता. गोंय सरकारान आपली कृषी अमृतकाल कृषी पॉलिसी, एग्रीकल्चर पॉलिसी ही लॉन्च केली आनी एग्रीकल्चर पॉलिसीन लॉन्च करता आसतना तुमी जर काडून पळयशात जाल्यार वेगवेगळे बेनिफीट शेतकऱ्याक कशे मेळटले हे त्या एग्रीकल्चर पॉलिसीज आसा. पडीक शेत सगळें आमकां लागवडी खाली हाडपाक जाय म्हणून आमी ह्या एग्रीकल्चर पॉलिसीत खूब मोठ्या प्रमाणात काम करपाक लागल्या. तुमी तेजो सगळ्या जाणांनी फायदो घेवचो अशें म्हाका दिसता. आमी चडांत चड शेतकरी हे स्वयंपूर्ण जावचे म्हणून इंटिग्रेटेड फार्मींग थोड्या दिसाच्या पयलीं आमी विद्या ICRच्या बरोबर मेळोन आमची इंटिग्रेटेड एग्रीकल्चर पॉलिसी ही लॉन्च केल्ली. म्हणजे वांगडाच तांच्यांनी डेरी फार्मींग कशा पद्दतीत करचें, एग्रीकल्चर कशें करचें, फिशीकल्चर कशें, पिगरी फार्मींग कशें करचें, गोट फार्मींग कशें करचें आनी तेजो मॉडल प्रोजेक्ट सुद्दां जो आसा पळय, जे शेतकरी हांव मुद्दामून म्हणजे प्रवीण कुमार आनी फादर जॉर्ज हांची मिटींग आतां जाली. म्हाका दिसता इन फ्युचर ही खूब मोठ्या प्रमाणांत लोकांक आनीक बेनिफीट जावपाक शकता. बट आमकां ही जी सगळी गरज आसा हाजो जर आमी खूब मोठ्या प्रमाणांत फायदो घेतलो
जाल्यार आमकां नवीन एग्रीकल्चरिस्ट जे आसा पळय न्हू हे चडांत चड हे आनिकूय बी एग्रीकल्चर सेक्टरा कडेन येतले. आमी सातत्यात पळयता की शेतांत म्हणजे इनोवेशन येवचें, टॅक्नोलॉजीचो यूज जावचो हें सगळ्यांचें म्हणणें आसलें. आनी आज म्हाका पळोवन खूब खोस भोगली की गोंयांतलो पयलो ड्रोन आमी आज फादर जॉर्ज हे यूज करता. म्हाकाय ते ड्रोन चलोवपाचें, हांव ड्रोन पायलट बीन न्ही, पण मातसो चलोवपाची संद मेळ्ळी. पूण म्हाकाय बरें दिसलें की पयले फावटी शेतांत ड्रोन चलोवपा खातीर मेळ्ळो. ट्रान्सप्लांटर जो आसा ताजेर ट्रान्सप्लांट कशा पद्दतीन चलता हें पळोवपाची संद म्हाका मेळ्ळी. आनी हांव तर सांगतलो की इन फ्युचर अशाच पद्दतीन म्हणजे 40,000 किंवा म्हणजे 50,000 1,00,000 पर्यंत शेत जो कोण अशा पद्दतीन करता, FPO येवन जर करता आसत जाल्यार ताच्या खातीर ड्रोन आसतले किंवा ट्रान्सप्लांटर आसतले. आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या मार्फत तांकां सबसिडी दिवन ते दिवपाची सरकाराची तयारी आसा. चडांत चड शेतकारांनी ताचो फायदो घेवचो. हांव आतांच विचारतालो आमच्या डायरेक्टराक आमकां उरलेले ड्रोन आमचे केन्ना येतले काय म्हणून. 10 ड्रोन आमचे येता त्या 1-2 विदीन अ 1 मंथ आनी गोंयांत 10 ड्रोन येता. जे ड्रोन दिदी संकल्पना आसा. सेल्फ हेल्प ग्रूप जे एग्रीकल्चर करता तांच्या कडेन त्यो स्वता ड्रोन दिदी ह्यो ड्रोन चलयतली शेतात. म्हणजे तुमी पळयात की केदी व्हडली एडवान्समेंट आसा. आमच्यो महिला भगिनी स्वताचो ड्रोन ही एग्रीकल्चरान चलयता आसतना आमकां दिसतले. थोड्या दिसाच्या भितर आनीक 10 ड्रोन जे आसा पळय न्ही हांगासर आमकां काम करता आसतना दिसतले. एग्रो टुरिजम ही नवीन ऑपॉर्च्युनिटी आसा. तांच्यांनी आपलो लास्ट आमचो वक्तो जो उलयला त्यांनी बरें सांगलें की तुमी फक्त देवळां, चर्ची, बिचीस पळोवपाक येता. नाव इट इज एन कन्सेप्ट ऑफ द एग्रो टुरिजम. आनी ह्या एग्रो टुरिजमा खातीर सुद्दां लोकांक आमकां इनवायट करूं येता. कारण लोक हो हिरवेचार गोंय हेंच पळोवपाक येता. आमकां कशा पद्दतीन आमी लोकां पर्यंत प्लेस करतले आनी लोकांक आफयतले हें म्हत्वाचें आसा. बट ताच्या खातीर आमी नवीन नवीन अशा पद्दतीचे कन्सेप्ट हे हाडचे पडटले, ते करचे पडटले. सदोदीत म्हणजे बाप रवी नायक हांच्यांनी आपल्या एकाच लायनीन सांगलें की नॉट ओन्ली द एग्रीकल्चर बट तुमी काजू लायात, आंबे लायात, सगळ्या वेगवेगळ्या पद्दतीची झाडां लायात. त्या खातीर दीस इज अ रायट सिजन. एक पेड माँ के नाम ही संकल्पना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीत देशासमोर मांडली. आनी प्रत्येकान आपल्या आईच्या नांवान, आई जिवंत आसूं किंवा आई वयर गेल्ली आसूं, आपूण झाड लावचें आनी त्या झाडाची काळजी आपूण घेवची. म्हाका दिसता हें जर केलें जाल्यार आमचें गोंय ॲट प्रेझेंट 66% ग्रीन कवर आसा. आनीक थोड्या दिसांनी ते 76% ग्रीन कवर जातलें. ताज्या खातीर आमी सगळ्यांनी मेळून काम करचें अशें हांव म्हणटा. आमी झाड लायता त्या झाडाची काळजी आमी जर सगळ्यांनी घेतली जाल्यार खरोखरूच आमकां खूब बऱ्या पद्दतीचे आमकां संकल्पना मेळटली. म्हाका आज फादरान खुबश्या भुरग्यांक आज मुद्दामून हांगासर आफयले. तांच्यांनी ताका म्हणजे एग्रीकल्चराच्या बद्दल आवड क्रिएट जावपाक जाय म्हणूनय भुरगे हांगा आयले. बट हांव कळपाक जाय म्हणून बऱ्याच जाणांक सांगता की आमी एग्रीकल्चरान म्हणजे सब्जेक्ट जो 8वी 9वी 10वी हांच्या मदीं एग्रीकल्चर हो सब्जेक्ट इंट्रोड्यूस केला. आनी जेणे करून ताका शेताची आवड लागची आनी जेणे करून इन फ्युचर ते एग्रीकल्चरिस्ट जावची. 11th-12th आमी ताका आमचो कोर्स जो आसा 2 इयर्सचो हो एग्रीकल्चराचो कोर्स आसा. वॉकेशनल कोर्स होय सुरवात केला. इन फ्युचर तेंच्यांनी अशा पद्दतीच्या एग्रीकल्चर बिजनेसान येवचें. आमी वेगवेगळ्या पद्दतीन स्कील डेव्हलपमेंटूय एग्रीकल्चरांत सगळे म्हणजे एग्रीकल्चराच्या बरोबर एग्रीकल्चरची जी मशिनरीज आसा ती सुद्दां कोणी तरी मॅकनायज्ड पद्दतीन सारकी करपाक जाय म्हणूनय बी स्किलिंग खूब मोठ्या प्रमाणात सुरवात केला. म्हाका दिसता की आमी खऱ्या अर्थात एग्रीकल्चरांत स्वयंपूर्ण गोंय जावपा खातीर जर अशा खूब मोठ्या प्रमाणात जर इन्वेस्ट केलें जाल्यार आमकां चडांत चड ताजो फायदो जातलो. डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर इन कोलॅबोरेशन विथ द डॉन बॉस्को सोसायटी आमी जें काम करता ताच्या खूब खूब तोखणाय करता. हें काम आनिकूय बी खूब मोठ्या प्रमाणात उरलेल्या गांवांनीय बी अशाच पद्दतीचें काम करपा खातीर फादरान प्रमोट करचें. चडांत चड लोक हे एग्रीकल्चरा कडेन येवचे इतकेंच सांगता. आनी परत एकदां म्हणजे सातत्यात आयज मिर्ग एक्चुली आज वर्ल्ड एनवायरमेंट डे आनी वर्ल्ड एनवायरमेंट डेच्यो तुमकां हांव शुभेच्छा भेटयतां. आनी वर्ल्ड एनवायरमेंट डे हो म्हाका दिसता की खरीफ सिजनाचो सुरवात करपा खातीर हो सगळ्यांत बरो म्हूर्त आसा की आयच्यान आमी खरीफ सिजनाचो गोंयांत आमी लावपा खातीर सुरवात केली हें हांव डिक्लेरूय करता. आनी म्हज्या समेस्त गोंयांतल्या सगळ्या शेतकार भाव आनी भयणीक
ह्या वर्साचो खरीफ सिजन खूब बरो वचूं आनी येता तो पूर्ण सिजन जो आसा ताका बरें पीक मेळूं इतकें देवा लागीं मागता. आनी वरायटी ऑफ द तांदूळ तेंच्यांनी जे केल्या डिफरंट म्हणजे तांकां रेट्स हांव तर फादर आतां म्हाका सांगतलो की हे वतना इट इज मोस्ट ऑफ दीस हे लोक म्हणजे सगळे फॉरेन कंट्रीत घेवन वता चडांत चड ताका आनिकूय बी बरो रेट मेळूं इतकें देवा लागीं मागता. आनी नक्कीच आमकां सदोदीत म्हणजे हेजो भंय दिसता पावस चड लागतलो काय पावस कमी लागतलो हेजो बट देव कृपेन आमकां ह्या खरीफ सिजनाक बरो आमकां सिजनूय मेळटलो इतकीच हांव आशा व्यक्त करता.